तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो बबलू आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो प्रकाश. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो विजय. तर पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन येतोय बबलू. सामना करेल प्रकाश. पहिला चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण होईल. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होती ती 1. पुन्हा एकदा विजयच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. धावा आल्यात 6. धाव संख्या 6 निवडते. धाव संख्या होती ती 7. क्षमा करा. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला प्रकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येतो विजय. पहिल्या चेंडूवरती विजयच्या बॅट मधून 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती प्रकाशने षटकार लगावला. कुठेतरी बबलूचा समाचार घेत असताना प्रकाश पावसाच्या सरी बरसत आहेत पण कुठेतरी आज वरुण राजाने आपलं हजेरी लावली नाहीये. पुन्हा एकदा चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अरविंद मस्कर यांच्याकडून आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 9 धावा. 3 चेंडू नंतर धावसंख्या 9. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला प्रकाश. प्रकाशच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. 3rd टियर वरती चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 15. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या समोर पाहायला मिळतोय बबलू आणि वरुण राजाने हजेरी लावली आहे आणि याचं बेनिफिट कोणाला भेटणार पाहूया. कारण चेंडू आणि ग्राउंड पूर्ण पिच ओलं होणार आणि ओलं झाल्यानंतर कुठेतरी बॉलरचा प्लस पॉइंट असतो. बॉल स्किट होणार. पंच आपला निर्णय कळवा. चौकार आला. ओके धन्यवाद. 4 धावा आल्या. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 19. कुठेतरी उपवळे कदमवाडी या संघाची नाराजी दूर करण्यासाठी महादेव कदम यांनी हजेरी लावली. आज ड्युटी लागली असं आम्हाला कळालं पण राज यांच्या मार्फत आम्हाला कळालं होतं की आज महादेव दादा येणार नाहीत. षटकार आलाय. धावा 6 ने वाढतील. धावसंख्या होती ती 25. आणि क्रिकेटर म्हटलं की कुठेतरी ऍडजस्टमेंट करायला लागते. अशीच ऍडजस्टमेंट कुठेतरी करून महादेव कदम आपल्या संघासाठी मैदानात हजर झालेत आणि जसं महादेव दादांनी हजेरी लावली तशी वरुण राजाने सुद्धा हजेरी लावली. येता येता पाऊस घेऊन आलेत. पोलीस खात्याचा पाऊस. तर बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय अरविंद मस्कर. आणि कुठेतरी धावचीतचा प्रयत्न होता अरविंदचा पण क्षेत्ररक्षणात चुकी होते आणि 1 धाव घेण्यात यश मिळते ते विजयला. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू हाताळला अरविंद आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या पुन्हा एकदा प्रकाशच्या बॅट मधून आलाय.
कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, झेल घेता आला असता. पंचांचा निर्णय येईपर्यंत पंच षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती ऑन द लाईन असल्यामुळे षटकार मिळाला. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद मस्कर सामना करतो प्रकाश. पुन्हा प्रकाशच्या बॅट मधून चेंडू लॉप झालाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 38. पुन्हा एकदा प्रकाशांचा प्रयत्न होता. चेंडू फटका जोरात सजवण्याचा पण कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं. गोलंदाजीची चतुराई आपल्याला पाहायला मिळाली अरविंद कडून आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा प्रकाश यांच्या बॅट मधून समालोचन कक्षाला मानवंदना देत चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावा 6 ने वाढतील. धावसंख्या होईल ती 44. 2 षटकानंतर 44 धावा. पहिलं षटक हाताळत असताना बबलूच्या पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्च झाल्या. तदनंतर अरविंदच्या गोलंदाजीवरती 19 धावा खर्च झाल्या आणि अशा रीतीने 2 षटकामध्ये 44 धावांची भले मोठं आव्हान असं समोर उभा करत असताना अजून 2 षटकांचा खेळ बाकी. वैयक्तिक 42 धावांवरती प्रकाश स्वतः खेळत असताना आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक. बॉलिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला शंकर, एक लेजेंडरी खेळाडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शंकर यांच्याकडून आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या अतिरिक्त चेंडू. अतिरिक्त आणि गोसंगी क्षेत्रात चेंडू जातो. आधीच दुष्काळांत्यात 13वा महिना पाहायला मिळतो आपल्याला यष्टी रक्षकाकडून. कुठेतरी एक धाव वाचवता आली असती पण चुकी होते आणि चेंडू जातो घोषंकी क्षेत्रात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 46. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण कुठेतरी विजयकडून चुकी होते आणि दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 46. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 47 धावा. कुठेतरी शंकरने धावसंख्येला थांबवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो शंकरचा. फक्त 3 धावा खर्च केले शंकरने. पंच आपला इशारा कळवा. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पुढचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हटलं की बॅट्समन साठी ओपन लायसन या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा
कुठेतरी शंकर चुकी करतोय, टप्पा चुकतोय की काय, एलिव्हेशन चुकतंय बॉलिंग ऍक्शन मध्ये. जसं मी म्हटलं कुठेतरी शंकरने धावा थांबवण्यात यश मिळवलं होतं, पण पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू खरपूस असा समाचार घेण्यात यश मिळालं आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 53 धावा. चार चेंडूच्या खेळीनंतर धावफलकावरती 53 धावा. अजून सुद्धा तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नो चेंडूचा पंचांचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हटलं की पुन्हा एकदा ओपन लायसन विजयसाठी, पण पुरेपूर खरपूस असा समाचार घेता आला नाही, पुरेपूर फायदा उचलता आला नाही विजयला आणि निर्धाव चेंडूची सांगता करण्यात यश मिळालं. शंकर शेवटचा चेंडू घेऊन येतो. शंकर सामना करेल तो विजय. पुन्हा अतिरिक्त चेंडू. आज कुठेतरी डीडी सर पाहायला गेलं ना, स्कोर बोर्ड वरती कुठेतरी जागा कमी पडते, कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय नो वाईडच्या दिशेने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 62 धावा. 3 षटकानंतर 62. अजूनही 1 षटक बाकी. येणाऱ्या एका षटकामध्ये किती धावा एकवटेल आज जाधव सिद्धेश्वर मानगाव संघ. पाहूया शेवटचे 6 चेंडू. निर्णायक षटक, हाणामारीचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय 10 चेंडूवरती 42 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो प्रकाश. येणारे 6 चेंडू काय प्रकाश आपल्या संघासाठी प्रकाश पाडेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय संदीप. जसं म्हटलं होतं पहिला चेंडू भीमर पद्धतीचा नो +1. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 64. येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणि फ्री हिट वरती आलाय तो षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 70. आजच्या दिवसातील हायेस्ट सर्वाधिक स्कोर, सांघिक स्कोर आणि वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय तो प्रकाश. शेवटचे 5 चेंडू. पुन्हा एकदा खणखणीत सीमारेषा पार षटकार आणि 12 चेंडू मध्ये 54 धावांची खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. बॅट उंचवायची प्रकाश. आपण आजच्या दिवसातील दुसरी 50 प्रकाश यांच्या बॅट मधून. 12 चेंडू मध्ये 54 धावांची खेळी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार आहेत प्रकाश. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पण कुठेतरी दिशा भरकटते आणि चेंडू जातोय. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 1 ने वाढते. 77 धावा.
पुन्हा एकदा प्रकाशांचा प्रयत्न होता चेंडू धुडकावण्याचा, पण कुठेतरी फसला. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना संदीप एक धाव घेण्यात यश मिळालं. प्रकाशला धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 78. तर यानंतर होणारा सामना आयोजकांकडून आम्हाला कॉल आला, अतिरिक्त चेंडू धावसंख्या 1 वाढते. जय हनुमान स्पोर्ट्स वाकोर्डे खुर्द विरुद्ध फुफिरे बक्षीस पात्र फेरीचा सामना यानंतर होणार आहे. जसं डीडी सरांकडून मला माहिती प्राप्त झाली, प्रकाश यांचा विचार करायला गेला तर मुंबई पोलीस यांच्याकडून क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. लेदर बॉल क्रिकेट आपल्याला मुंबई पोलीस, महादेव कदम आणि प्रकाश हे मुंबई पोलिसांसाठी लेदर बॉलचं क्रिकेट आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा विजय होता स्ट्राईकला. कुठेतरी आज विजयची ताकद कमी पडते फटके मारण्यात, पण प्रकाशला पुरेपूर यश मिळाले. आणि प्रकाशने स्ट्रायकिंग वरती जाण्यासाठी विजयने आपला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले आणि कुठेतरी स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाशला ठेवले, कारण येणारे 2 चेंडू मध्ये शेवटच्या चेंडूवरती किमान मोठा फटका यावा यासाठी प्रकाशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाश, शेवटचा चेंडू डेड बॉलची पंचांचा इशारा. शेवटचा चेंडू प्रकाश आहे. प्रकाशने संदीपच्या डोक्यात कुठेतरी प्रकाश पाडलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धावा आल्यात 6. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 88. आजच्या दिवसातील सर्वोच्च स्कोर 88 धावा. 4 षटकानंतर 88. कुठेतरी बेलदारवाडी संघाला वैयक्तिक 14 चेंडूवरती 56 धावांची खेळी करत असताना प्रकाश आपण बॅट उंचवायची आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय, कारण अतिशय चांगली आणि 62 14 चेंडू 62 धावा. तर वारणा मानगाव आपणास विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय आणि अरविंद मस्कर आपणास विनंती असेल आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. डीडी सर, जर विचार करायचा झाला आजच्या दिवसातील हा सर्वोच्च स्कोर बोर्ड आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 88 धावा. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 89 धावांची गरज असेल ती बेलदारवाडी या संघाला. चेक आपण लगेच मॅच यानंतर असेल ती म्हणजेच एका बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स पेपूर होतं, दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. यस, वाकुर्डे खुर्द आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि चेतन पाटील आपल्याला विनंती करतो. यस, अंकुश जाधव स्वराज्य भक्ती शिरवाळा क्रिकेट असोसिएशनचे सर्व आपण त्यांना सांगू आता कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपर घराण्याचे अध्यक्ष सन्माननीय अंकुश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द, तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स पुपूर, असे 2 मातब्बर संघ. जो जिंकेल तो या मराठवाडा चषक 2025चा पहिला संघ ठरेल बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. आणि यापैकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे
फुटुरे संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. 4 षटकांची लढत असेल. धन्यवाद अंकुश दादा, आपण या ठिकाणी आलात आणि आपली देखील मॅच चेतन पाटील यांच्यावरचं विशेष प्रेम आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी खास आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल अंकुश जाधव सर यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार असेल. त्याला मॅच सुरुवात करायची. पंच लगेच मॅचला सुरुवात. फलंदाज पाठवा. याच गोलंदाजीचा निर्णय केला म्हणजेच वाकुर्डे खुर्द आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तो म्हणजे शिवशक्ती स्पोर्ट्स फुटुरे या संघाने. त्याला फलंदाज मैदानात पोहोचले लगेच क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. खूप वेळ आपला दवडला गेलाय. तर महेश पवार यांच्याकडून विनंती आली की जर त्यांच्या गाडीमधील कोणी रिक्षामधील स्टीलची बॉटल पाणी पिण्यासाठी घेतली असेल तर कृपा करून ते आपण त्यांना द्यायची आहे. तर जाऊया मैदानात. पंचांचा निर्णय आलाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू अरविंदच्या बॅट मधून चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. दोन धावा. धावसंख्या 2 ने वाढते. घोषांकित धाव नाहीये. 2 धावा पळून काढण्यात यश मिळालं अरविंदला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो आपल्याला तो सचिन. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय सचिन. सामना करतोय अरविंद मस्कर मॅन फ्रॉम बेलदारवाडी. क्षेत्ररक्षक करत असताना 3 झेल घेतले ज्या अरविंदने आज कुठलाही झेल त्याच्या स्वतःच्या टीम मधून खेळत असताना आला नाही त्याच्या हातात. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. सन्मान देताना पाहायला मिळाला त्या चेंडूला आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. अरविंदला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 3. 2 चेंडू नंतर धावसंख्या 3.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू, पण त्याचा कुठेतरी पुरेपूर उपयोग करता आला नाही. नो +1. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होते ती 5. 2 चेंडू नंतर 5. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळताना गोलंदाज फ्रीडचा पुरेपूर उपयोग करता आला नाही चेतनला आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. त्यानंतर धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सचिन सामना करतोय अरविंद मस्कर. फुल टॉस पद्धतीचा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत दुसरी धाव घेण्यात यश मिळालं अरविंदला. धावसंख्या 2 ने वाढते. एक धाव शॉर्ट आहे. एका धावेची भर पडते. धावसंख्या 1 ने वाढते. पंच एकच धाव आहे का? थँक्यू भगत सर. तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 8. सात धावा. क्षमा करा 7 धावा. पुन्हा एकदा अरविंदच्या बॅटमधून चेंडू आलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करेल गोलंदाज आणि निर्धाव अशी चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 7. 5 चेंडू नंतर 7 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो अरविंद कॅप्टन बेलदारवाडीचा अरविंद मस्कर. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. कुठेतरी स्ट्रायकिंग वरती स्वतः राहायचंय असा अरविंदचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अरविंद मध्ये ती ताकद आहे. भलं मोठं बलाढ्य असं ध्येय समोर आहे पण कुठेतरी तिथपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा अरविंदचा दिसतोय आपल्याला. म्हणून की काय अरविंदने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बदल होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रकाश. ज्या प्रकाशच्या बॅटमधून खणखणीत 14 चेंडू मध्ये 62 धावांची खेळी झाली तो प्रकाश आता आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असताना ड्युटी सांभाळून स्वतःच्या खेळाकडे पहिला चेंडू भीमर पद्धतीचा. नो +1. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 10. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. ओपन लायसन अरविंद मस्कर साठी. जसा म्हटलं होतं ओपन लायसन त्याच प्रकारे प्रकाश यांनी यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि चेंडू बॅटची कडे घेऊन जातो घोषांकित क्षेत्र. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे तो प्रकाश. सामना करेल अरविंद. कुठेतरी मोठे शॉट खेळावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील अरविंदला आणि त्याच प्रयत्नात अरविंद आहे पण कुठेतरी बॅटचा आणि अरविंदचा एलिव्हेशन जुळत नाहीये आणि फटके फसतायत. एक धाव घेण्यात यश मिळालं अरविंदला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 12. मुंबई पोलीस साठी लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील प्रकाश. आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला अरविंद यांच्या मार्फत
क्षमा करा, प्रकाश यांच्या मार्फत पाहायला मिळाली, कारण यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना त्रिफळाचित केलाय तो चेतनला आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवले. चेतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरला बेलदारवाडी संघाचा शंकर. बारा चेंडू मध्ये 77 धावांची गरज. पंधरा चेंडू मध्ये 77 धावांची गरज. पुन्हा एकदा शंकर यांनी फटका लगावण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी फटका फसला आणि धावचीतच्या स्वरूपात बाद झालाय तो शंकर. आणि क्रिकेट मधली आत्महत्या आपण म्हणू शकतो, कारण स्वतःला बाद केला. अरविंदला स्ट्रायकिंग वरती पाठवण्यासाठी स्वतः बाद झालाय शंकर आणि शंकरची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो आभी मस्कर आणि अरविंद मस्कर. स्वतः पाहायला गेले तर दोघे सख्खे भाऊ आहेत. आणि बघू शकता आभी मस्कर आपल्याला मैदानात दिसतोय, जो आभी धडधाकट एकदम तब्येतीने जाम असा आभी. कुठेतरी आपल्या शरीरयष्टीत बदल केलाय आभीने, मेहनत केली आणि त्या मेहनतीचे फळ आभीला भेटले. चेंडू लॉब झाला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी. आणि धावसंख्येत 2 वाढ होते, धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या होते ती 14. अरविंदकडे ती क्षमता आहे, पण आज कुठेतरी अरविंद कडून चुकी होताना पाहायला मिळते. चेंडूला पाहिजे अशी ताकद बसत नाहीये, बॅट मधून फटका सजत नाहीये. अरविंद प्रयत्न तर पुरेपूर करतोय, पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये कुठेतरी. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं अरविंदला. धावसंख्या 1 ने वाढते. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 15. येणारे 12 चेंडू 74 धावांची गरज असेल बेलदारवाडी या संघाला. 12 चेंडू 74. भलं मोठं असं ध्येय अरविंद मस्कर यांच्या समोर होणार का पार, पाहूया. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आलाय रवी. सामना करतोय अरविंद. 12 चेंडू 74 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलाय तो खणखणीत सीमारेषा पार षटकार. येणारे 11 चेंडू 68 धावा. ध्येय मोठं आहे, पण शक्य आणि अशक्य या क्रिकेटमध्ये असं काही नाही, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू या मैदानामध्ये पार पडत नाही, पूर्णत्वात येत नाही, तोपर्यंत कोणतेही अंदाज आपण या क्रिकेटच्या मैदानात बांधू शकत नाही. दुसऱ्या चेंडूवरती तोच प्रयत्न. पंचांकडे अपील केले आणि पंचांनी त्या अपीलला दाद दिले आणि झेलबाद झाला अरविंद. कुठेतरी खेळ संपुष्टात आला अरविंदचा आणि सामना हातातून निसटताना पाहायला मिळतो बेलदारवाडी संघाकडून. दुसऱ्या चेंडूवरती रवीला अरविंदला झेलबाद करण्यात यश मिळालं आणि तंबूच्या आश्रयाला परततोय अरविंद. अरविंदची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. फलंदाजाचं नाव कळवायचे. बेलदारवाडी आपला एखादा खेळाडू इथे पाठवा जो विशाल. अरविंदची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आला होता विशाल. विशालच्या बॅट मधून 1 धाव आली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 22.
पुन्हा एकदा आबीच्या बॅटमधून चेंडू जातोय, लॉफ्ट झालाय, क्षेत्ररक्षक आहे, कुठेतरी अंदाज चुकतोय आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, झेल सुटतोय. तत्व 2 धावा घेण्यात यश मिळालं आबीला. धावसंख्या 2 वाढेल, धावसंख्या होईल ती 24. कुठेतरी सन्मानजनक स्कोर वरती नेऊन ठेवण्याचा मनसुबा आबीचा दिसतोय. हरलो तरी चालेल, पण कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर आपल्या संघासाठी उभा केला पाहिजे. पुन्हा एकदा आबी याचा प्रयत्न होता, पण चेंडूची सांगता करताना पाहायला मिळतो आपल्याला रवी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयारीत आहे रवी, सामना करतोय अभि मस्कर. अभिच्या मनगटात ती ताकद आहे, पण कुठेतरी फटका फसतोय, अंदाज चुकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24. येणारे 6 चेंडू, 65 धावांची गरज. शेवटचं षटक कोण हाताळणार? निलेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. निलेश यानंतर होणारा बक्षीस पात्र फेरीचा सामना 24 धावा 24 यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल बक्षीस पात्र फेरीसाठी. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट्स फुफुरे. शेवटचे 6 चेंडू मध्ये 65 धावांची गरज आणि पहिला चेंडू एक धाव घेण्यात यश मिळालं. 22च्या स्वरूपात एक धाव येते, धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते ती 25. येणारे 5 चेंडू. अभि आहे स्ट्राईकला, पाहूया काय करतोय अभि आपल्या संघासाठी. कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर बोर्डवरती आपल्याला धावफलकावरती धावा लगवाव्या लागतील. जरी आपण हरलो तरी चालेल, पण कुठेतरी एक आपल्या संघाचा सन्मान जिवंत राहिला पाहिजे, यासाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय अभि. पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला अतिशय चतुर गोलंदाजी, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आबीच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषंकित क्षेत्रात. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या होते ती 27 धावा. पुन्हा एकदा आबियाचा प्रयत्न होता, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाते सीमा रेषा पार, षटकार. धावा आल्यात 6, धावसंख्या 6 वाढेल, धावसंख्या होते ती 33. शेवटच्या चेंडूवरती आबीच्या बॅटमधून आलाय, पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या 6 वाढेल. जसं मी म्हटलं होतं, कुठेतरी आपल्या संघाला सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचवावं लागेल आणि तेच काम अभिनय इथे पार पाडलंय. शेवटच्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार लगावले आणि आता झालेल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मॅन ऑफ द मॅच साठी नन ऑफ अदर दॅन प्रकाश, मॅन फ्रॉम मानगाव. यायचे प्रकाश, आपणास विनंती असेल आपण यायचे.